एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एकदा ध्येय ठरलंय ना, मग तुम्ही हत्ती आहात, सिंह आहात का मुंगी आहात, फरक पडत नाही. तुम्ही किती सातत्यानं कष्ट करता याच्यावर तुमचं यश ठरतं. तुम्ही मुंगी, हत्ती, काही नाही उपयोग. मुंगी बघितली कधी? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढा असा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. मुंगी कणभरच असते पण मनभर साखर फस्त करते. मग कणभर मुंगीला जर आपलं ध्येय गाठणं जमत असेल तर आपल्याला काय अडचण आहे? केवढा मेंदू दिलाय आपल्याला. एका तत्वज्ञाला कोणतरी विचारलं, हे जग कधी संपेल? तो तत्वज्ञ म्हणाला, ज्या दिवशी एखादी मुंगी निवांत आराम करताना एकाच जागी बसलेली तुम्हाला दिसेल, त्या दिवशी समजून जा जगाचा अंत जवळ आलाय. मला आराम करत असणारी बसलेली मुंगी फक्त दाखवा, चुकून दिसणार नाही. शिस्त तिच्याकडनं शिकावी. डोळे नाहीत हो, आंधळे असतात मुंग्या. मुंग्यांना डोळे नाहीत, दृष्टीही नाही ती, पण रांग चुकत नाही तिची. आणि आम्ही सांगतो चष्मा घाला म्हणले डॉक्टर, त्याशिवाय दिसणारच नाही. नाहीतर झाला असता महिन्यापूर्वीचा अभ्यास. चष्मा नव्हता म्हणून थांबलंय. काय कारण आहेत आमची? नाही, दीपक सर शिकवतात उत्तम, पण पप्पांना म्हणलंय मी गाडी दिली तर जातो. उपयोग काय? मुंगी कारण सांगते मला डोळे नाहीत, रांग कशी धरू? नाही हो. अखंड काम करत असते. 4 महिन्याच्या पावसाळ्याची बेगमी करायला मुंगी 8 महिने अविरत काम करत असते, अविरत. मग पोरं म्हणतात एवढं काम करायचं वय, मरायचंय का? माणूस कामानं कधीच मरत नाही. माणूस कामाच्या ताणानं मरतो. ताण कधी येतो? काम साठलं की. काम कधी साठतं? काम रेंगाळत ठेवलं की. काम कधी रेंगाळतं? वेळेत नाही केलं की. वेळेत कधी नाही करत? गांभीर्य नसलं की. गांभीर्य कधी नसतं? काय करायचं ते ठरलंच नसलं की. कधी ठरत नाही. स्वतःवर विश्वास नसला की. विश्वास कधी नसतो? स्वतःच्या क्षमता माहिती नसल्या की. स्वतःच्या क्षमता कधी माहिती नसतात? स्वतःची ओळख नसली की. उपयोग काय? ज्याला स्वतःची ओळख नाही तो स्वतःची ओळख कशी निर्माण करणार, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तुम्हाला माहिती आहे, कामानं जर माणसं मरत असती तर मुंग्या सकाळी जन्माला येऊन दुपारी मरायला पाहिजेत. अखंड काम करतात. मुंग्या किती जगतात माहितीये? मुंग्यांचं आयुष्य किती वर्षाचं असतं? काही मुंग्यांच्या प्रजाती 30 वर्ष जगतात. 30 वर्ष. एक गोष्ट लक्षात ठेवा, जी माणसं सतत कामात असतात ती दीर्घायुषी असतात, आणि जी माणसं आराम करत निवांत जगतात ती अल्पायुच ठरतात. हे सगळ्यात लक्षात घ्या. तुमचं हृदय अविरत काम करत असतं. ते कधीतरी थांबलंय का सांगा? मग त्याला काय अडचण नाही, तुम्हाला काय? ते थांबलं की आपलं सगळंच थांबतंय. आपण झोपलो तरी ते चालूच आहे ना. अडचण काय आहे? आमच्या पोरांना सांगा, कर, अखंड काम कर, प्रचंड काम कर, उदंड काम कर. जर काय व्हायचंय तर त्याला पक्क सांगा. कितवीत आहेस? 10वीत? 11वी 12वी 2 वर्ष गाढवासारखा अभ्यास कर, म्हणजे तुला आयुष्यभर राजासारखं जगता येईल. आणि ही 2 वर्ष 11वी 12वी तू जर राजासारखी जगलास तर आयुष्यभर गाढवासारखं काम करावं लागेल. काय करायचं आहे? आत्ता 2 वर्ष काम करायचंय, आयुष्यभर राजासारखं जगायचं आहे, का आत्ता 2 वर्ष राजासारखं जगायचं आणि आयुष्यभर काम करायचं आहे? तू ठरव. सांगा त्याला. हवं ते घडवता येत, हवं तसं घडवता येत. आमच्या पोराच्या डोक्यात हे भिनवा, पहिलं भिनवा. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, आपण सगळे पालक आहात म्हणून सांगतो, आई ही मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा ही मुलाची दुसरी आई असते. ह्या 2 आईंच्या कुशीतच मूल घडत असतं. आमची अडचण काय झाली मगाशी दीपकजी मला म्हणत होते, हल्ली पोरं प्रश्नच विचारत नाहीत. प्रश्न विचारायला त्याने अभ्यास तर केला पाहिजे. काय काय पोरं अभ्यास करतात तर त्यांना प्रश्नच पडत नाहीत. इतके ते विद्वान असतात. सब सॉल्व आता आहे. तुम्हाला एक माहिती आहे आमची अडचण काय झाली? दोष पोरांचा नाही सर. 150 वर्ष इंग्रजांनी इथं राज्य केलं. इंग्रजांना इथं मालक म्हणून राहायचं होतं आणि आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलॉनची शिक्षण पद्धती बनवली, तीच मुळात गुलाम बनवणारी. आमच्या या शिक्षण पद्धतीत प्रश्न विचारण्याचा विषयच येत नाही. स्वतःच्या बुद्धीचा वापरच नाही. जिज्ञासा संपली आमची.
जिज्ञासाच अस्तित्वात नाही आमच्यात सगळ्यात मोठ्या अडचणीचं कारण आहे. सगळ्यात म्हणजे मी फिजिक्स शिकवतो. मी काय शिकवतो फिजिक्स मध्ये? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला प्रश्न पडतो होनराऊज लॉ, पाटील्स फॉर्म्युला, गुंजाळ्स रूल असं का नाही हो? किती वर्ष तेच फिजिक्स शिकवतोय. मला प्रश्न पडतो आम्ही का नाही शिकवत पाटील्स लॉ, गुंजाळ्स फॉर्म्युला, होनराऊज रूल का नाही? आम्हाला प्रश्नच पडत नाही कारण आमच्या जिज्ञासाच नाही. मग प्रश्न नाही म्हणल्या उत्तर शोधायचा विषय नाही म्हणजे संशोधनच नाही. कसले शोध लावणार आहात? मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते न्यूटनच सफरचंदाच्या झाडाखाली जाऊन बसला होता. ते मग त्याला प्रश्न तरी पडला सफरचंद खालीच का पडतंय आणि त्यातनं गुरुत्वाकर्षणाचा शोध तरी लागला. आपल्यातला एखादा बसला असता तर बघा ना, म्हणजे आपल्यातला एखादा सफरचंदाच्या झाडाखाली जाऊन बसला असता आणि सफरचंद खाली पडलं, काय प्रश्न पडेल त्याला? बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही ते, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच की सफरचंद खालीच का पडलं आणि त्यांनी विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खा ना मुकाट, का डोक्याला ताप देतो? काय व्याप कमी आहेत का माग? संपला ना आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. संपलं हो, जिज्ञासाच संपली. आमची अडचण आहे. आमची मुलं घरात आपल्याला किती प्रश्न विचारतात. घरात प्रश्न विचारत असतील तर ती वर्गात येऊन शिक्षकांना सुद्धा विचारणार. एक पहिली गोष्ट, आम्ही त्याची जिज्ञासा जिवंत ठेवली पाहिजे, प्रश्न पडू दिले पाहिजेत त्याला. हे सगळ्यात महत्वाचं आहे, ते त्याच्या जिवंतपणाचं लक्षण.